रोहित दादा, तुम्ही काल सांगितला की कोणतेही जरी बीजेपीचे मोठे नेत्यांनी मला सांगितलं असता तर मी माघार घेतली असती. बीजेपी कोई माझी मालिक नाही आहे आणि लोकशाही वाचवण्यासाठी क्योंकि मला 5 तारखेला माहीत पडलं की काँग्रेसने जे पर्चा टाकलेला आहे ते माघार घेणार आहे. तो माझा स्वतःचा पक्ष आहे. ते पक्षाच्या माध्यमातून मी पर्चा टाकला आहे, उमेदवारी टाकली आहे बारामतीमध्ये. आणि आज न्यायव्यवस्थामध्ये आज लोकशाही वाचवण्यासाठी मला हे पर्चा टाकणं गरजेचा होता. आणि तुम्ही बघू शकता की आज महाराष्ट्रामध्ये न्यायव्यवस्थेची काय अवस्था आहे. आज तुम्ही बघू शकता की ज्यांची बारामती आहे, ज्यांची पोटनिवडणूक आहे, त्यांची बायको उपमुख्यमंत्री असताना आणि तुम्ही त्यांचे पुतण्या असताना तुम्ही लोक न्याय देऊ शकले नाही त्यांना. आणि आज FIR सुद्धा होऊ शकली नाही, होत नाही. महाराष्ट्रामध्ये, कर्नाटकमध्ये FIR होऊ शकते अजितदादाची, घातपात होता की अपघात होता या गोष्टीसाठी. पण महाराष्ट्रामध्ये उपमुख्यमंत्री त्यांची बायको आहे, तरी पण सुनेत्रा वहिनी आहे, तरी पण आज FIR होऊ शकत नाही. तर हे महाराष्ट्रामध्ये न्यायव्यवस्था कुठे गेलेली आहे. आणि त्या न्यायव्यवस्थेच्या मान राखण्यासाठी आणि त्या न्यायव्यवस्थामध्ये जाण्यासाठी आणि कुठेतरी माझ्यासारखे लोक जरी गेले न्यायव्यवस्थामध्ये तो कुठेतरी हे न्यायव्यवस्था वाचू शकते. त्याच्यासाठी मी ही उमेदवारी टाकली आहे. आणि तुम्ही असं म्हणताय की मला एक मतदान भेटू शकत नाही, 0 मतदान मला भेटणार आहे. तर तुमची माहितीसाठी स्वराज्य शक्ती सेनेच्या माध्यमातून बारामतीमध्ये उमेदवार होता नगर अध्यक्षासाठी 488 मतदान, 488 मतदान त्यांना भेटले होते. आणि मला जे बारामतीची जनताने जरी मला संधी दिली तो हे संधीच्या सोना करून मी अजितदादाला